हॅलो मित्रांनो, जरा विचार करा, जर तुमच्याकडे अशी शक्ती असती जी तुम्हाला कोणत्याही कौशल्यात पारंगत बनवू शकते, कोणतीही कला, कोणतेही ज्ञान तुमच्यासमोर नतमस्तक होईल, तर तुम्ही तुमचं आयुष्य बदललं असतं का? हाच प्रश्न रॉबर्ट ग्रीन यांच्या मास्टरी या पुस्तकात विचारला आहे. प्रत्येक माणसाच्या आत एक खास क्षमता असते, पण आपण ती समाजाच्या अपेक्षांमध्ये अडकून दडपून टाकतो. आपण जे व्हायचं नसतं तेच बनतो. पण मास्टरी आपल्याला सांगते, तुमच्या खऱ्या मार्गावर परत या, तुमची आवड ओळखा आणि तिला इतक्या खोलवर जगा की तीच तुमची ओळख बनेल. या पुस्तकात सांगितलं आहे की प्रत्येक महान व्यक्ती, जसे लिओनार्दो दा विंची, चार्ल्स डार्विन आणि बेंजामिन फ्रँकलिन, सर्वांनी एकच मार्ग निवडला. त्यांनी आधी शिष्य बनून शिकण्याची तयारी दाखवली, मग वर्षानुवर्षे संघर्ष केला आणि शेवटी आपल्या कलेत पारंगत झाले. मास्टरी म्हणजे काही जादू नाही, हा एक दीर्घ प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक लाईफ टास्क असतो, म्हणजेच त्याच्या आयुष्याचा खरा उद्देश. पण बहुतांश लोकांना तो कधी सापडतच नाही. जर तुम्ही तो ओळखलात तर तुमच्या आयुष्याची दिशा तुम्ही स्वतः ठरवू शकता. या प्रवासाची सुरुवात होते शिकण्यापासून, शिष्य बनण्यापासून. सर्वात आधी आपल्याला नम्र व्हायला शिकावं लागतं, कारण जो वागतो तोच शिकतो. खरा मास्टर तोच असतो जो नेहमी शिकायला तयार असतो. या प्रक्रियेत 3 टप्पे असतात. पहिला म्हणजे निरीक्षण, गोष्टी नीट पाहणं. दुसरा अनुकरण, इतरांकडून शिकून सराव करणं. आणि तिसरं नवकल्पना, स्वतःची वेगळी वाट तयार करणं. पण या सगळ्यात सर्वात मोठा शत्रू असतो अधीरपणा. आजच्या जगात सगळ्यांना लगेच यश हवं असतं, पण खऱ्या महानतेचा मार्ग संयमातून जातो. मास्टरी आपल्याला शिकवते की अपयश, वेदना आणि संघर्ष हे अडथळे नाहीत, तर तेच तुमच्या प्रवासाचा भाग आहेत. प्रत्येक पडझड तुम्हाला काहीतरी शिकवते आणि पुढे नेते. आपल्यातील क्रिएटिव्हिटी जागवण्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या आतल्या बालमनाशी जोडावं लागतं. जिज्ञासा ठेवावी लागते, प्रश्न विचारावे लागतात. शिकणं कधीच थांबवू नका, कारण ज्या क्षणी तुम्ही शिकणं थांबवता त्या क्षणी तुमची वाढही थांबते. याचबरोबर जीवनात एक चांगला गुरु असणंही खूप महत्त्वाचं आहे. असा गुरु जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल, तुमच्या मर्यादा ओलांडायला मदत करेल. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे बुडून जाता, तेव्हा एक अशी अवस्था येते जिथे वेळ थांबल्यासारखा वाटतो आणि फक्त सृजन उरतं. हीच खरी मास्टरी आहे. त्यावेळी तुमचं काम आणि तुम्ही वेगळे राहत नाही, ते तुमचं विस्तार बनतं. मास्टरी मिळवण्यासाठी तुम्हाला समाजाच्या मतांपासून वर उठावं लागतं, कारण जे लोक काहीतरी वेगळं करतात त्यांना सुरुवातीला वेडे म्हटलं जातं, पण तेच लोक इतिहास घडवतात. त्यामुळे स्वतःच्या मनाचा आवाज ऐका आणि त्यावर चालण्याचं धाडस ठेवा. दररोज थोडा सुधार करा, कारण हे छोटे छोटे पाऊलच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जातात. शेवटी मास्टर होण्याचा अर्थ इतरांपेक्षा मोठं होणं नाही, तर स्वतःला रोज कालपेक्षा चांगलं बनवणं आहे. आणि हाच खरा मास्टरीचा मार्ग आहे. रेपिटिशन इज ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच एखादी गोष्ट तुम्ही वारंवार करता तेव्हा ती फक्त सवय राहत नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. रॉबर्ट ग्रीन सांगतात की मास्टर बनण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. सततचा सरावच तुम्हाला त्या स्तरावर घेऊन जातो जिथे तुम्ही सहजपणेही उत्कृष्ट काम करू लागता. प्रत्येक महान संगीतकाराने हजारो वेळा रियाज केला आहे. प्रत्येक वैज्ञानिकाने अनेक प्रयोगांत अपयश पाहिलं आहे. आणि प्रत्येक कलाकाराने असंख्य वेळा चुका केल्या आहेत, पण त्यांनी कधी हार मानली नाही, कारण त्यांना माहीत होतं की प्रत्येक प्रयत्न त्यांना त्यांच्या ध्येयाजवळ नेत आहे. हीच खरी मास्टरीची साधना आहे. जर तुम्हाला तुमच्या कामात खोलवर उतरायचं असेल तर काही काळासाठी स्वतःला जगापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. आजच्या काळात सोशल मीडिया, टीव्ही आणि इतर लोकांची मतं आपलं लक्ष विचलित करतात, पण जे लोक स्वतःला त्यांच्या कामात पूर्णपणे झोकून देतात आणि एकांताला मित्र बनवतात, त्यांनाच खरी मास्टरी मिळते. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात इतके गुंतून जाता की वेळेचा भान राहत नाही, तेव्हा तुम्ही एका फ्लो अवस्थेत जाता, जिथे शरीर, मन आणि आत्मा एकाच दिशेने काम करत असतात. हाच मास्टरीचा खरा आत्मा आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कामाशी भावनिक नातं ठेवा, पण भावनांचे गुलाम बनू नका. केवळ आवड असून चालत नाही, त्यासोबत शिस्तही हवी.
आवड म्हणजे आग आहे, पण शिस्त तिचं नियंत्रण आहे. या प्रवासात सर्वात मोठा अडथळा असतो अहंकार. थोडंसं यश मिळालं की माणूस स्वतःला मोठं समजू लागतो आणि तिथेच त्याची प्रगती थांबते. खरा मास्टर तोच असतो जो नेहमी नम्र राहतो आणि शिकणं कधीच थांबवत नाही. मास्टरी आपल्याला शिकवते की ज्ञान फक्त डोक्यात नसतं, ते हातातही असतं. फक्त वाचून काही होत नाही, प्रत्यक्ष करून पाहणं आवश्यक आहे. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. प्रत्येकाच्या आत एक क्रिएटिव्ह स्पार्क असतो, पण तो जागवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. सुरुवातीला तुमचे विचार इतरांना वेगळे वाटतील, पण तेच तुम्हाला वेगळं बनवतात. त्यामुळे तुमच्या विचारांवर ठाम रहा आणि त्यावर काम करत रहा. या प्रवासात संयम खूप महत्त्वाचा आहे. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. खऱ्या यशाची मुळं हळूहळू वाढतात. मास्टरी ही शर्यत नाही, ती एक तपस्या आहे. या मार्गावर अनेक अडचणी, अपयश आणि वळणं येतात, पण तीच तुमची खरी परीक्षा असते. प्रत्येक वेळेस पडल्यावर पुन्हा उभं राहणं, हीच ताकद तुम्हाला मास्टर बनवते. मास्टरीचा खरा अर्थ म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यांना पार करणं, स्वतःच्या कमजोरींना ताकदीत बदलणं. जे लोक कठीण मार्ग निवडतात तेच शेवटी महान होतात, कारण सोपा मार्ग आराम देतो, पण कठीण मार्ग अर्थ देतो. जेव्हा तुमचं काम एखाद्या मोठ्या उद्देशाशी जोडलेलं असतं, तेव्हा तुमच्यातील ऊर्जा कधीच संपत नाही. तेव्हा तुमचं प्रत्येक काम एक साधना बनतं आणि तुमचं आयुष्य एक अर्थपूर्ण प्रवास बनतं. जर तुम्ही सतत तक्रार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिलात, तर हळूहळू तुमची विचारसरणीही तशीच बनते. पण जर तुम्ही अशा लोकांमध्ये राहिलात जे त्यांच्या स्वप्नांसाठी झटत आहेत, मेहनत करत आहेत, तर तीच ऊर्जा तुमच्यातही निर्माण होते. म्हणूनच तुमचं वातावरण असं ठेवा जे तुम्हाला उंच घेऊन जाईल. रॉबर्ट ग्रीन सांगतात की दररोज थोडं का होईना स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा, जरी तो 1% असला तरी, कारण हे छोटे छोटे बदलच एक दिवस मोठ्या यशात बदलतात. मास्टरीचा प्रवास वेगाने होत नाही, तो स्थिरपणे पुढे जातो आणि हीच स्थिरता तुम्हाला अजेय बनवते. खरं ज्ञान तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही अपयशाला घाबरत नाही, तर त्यातून शिकायला सुरुवात करता. प्रत्येक अपयशात एक शिकवण लपलेली असते, जी तुम्हाला पुढच्या स्तरासाठी तयार करते. मास्टरी आपल्याला शिकवते की जीवनातील प्रत्येक अनुभव हा शिकण्याची संधी आहे, फक्त आपली दृष्टी उघडी ठेवावी लागते. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाला तुमची ओळख बनवता, तेव्हा जगही तुम्हाला ओळखू लागतं. लोक तुम्हाला नाही, तर तुमच्या कामाला लक्षात ठेवतात. हीच खऱ्या अमरत्वाची सुरुवात आहे. हा प्रवास जितका लांब आहे, तितकाच सुंदरही आहे, कारण प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतो. जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो, तेव्हा तो मर्यादांच्या पलीकडे जातो. आत्मविश्वास हीच मास्टरीची खरी ऊर्जा आहे. तीच आग तुम्हाला सतत पुढे नेत राहते. जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या शक्तीला ओळखता, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. तुम्ही परिस्थितींचे गुलाम राहत नाही, तर त्यांना तुमच्या बाजूने वळवायला शिकता. मास्टरीची खरी क्रांती बाहेर नाही, तर मनात घडते. जेव्हा तुम्ही अडचणींना समस्या म्हणून नाही, तर शिक्षक म्हणून पाहायला लागता, तेव्हा तुमची विचारसरणी उंचावते. महानता अचानक मिळत नाही, ती हळूहळू वाढते, जशी एक बीज काळानुसार मोठ्या वृक्षात बदलते. म्हणून प्रक्रियेवर विश्वास ठेवा. मास्टर होण्यासाठी तुमचं प्रेम परिणामावर नाही, तर कामावर असलं पाहिजे. कारण जर तुम्ही फक्त निकालामागे धावलात, तर अपयश तुम्हाला तोडेल. पण जर तुम्ही कामावर प्रेम केलंत, तर अपयशही तुम्हाला मजबूत बनवेल. या प्रवासात प्रत्येकाच्या आत 2 आवाज असतात, एक जो घाबरवतो आणि दुसरा जो पुढे जाण्यास सांगतो. खरा मास्टर तोच जो भीतीचा आवाज ऐकतो, पण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तो आपल्या मनाचा आवाज ऐकतो आणि त्यावर चालतो. मास्टरीसाठी वेळ द्यावा लागतो. हजारो तासांचा सराव, सातत्य आणि संयम हीच खरी अप्रेंटिसशिप फेज आहे, जिथे माणूस फक्त शिकतो, काहीही अपेक्षा न ठेवता. मास्टरी म्हणजे केवळ बाह्य यश नाही, ती आतल्या संघर्षाची जिंक आहे. स्वतःच्या भीतीवर, रागावर आणि अहंकारावर नियंत्रण मिळवणं हीच खरी ताकद आहे. जेव्हा मन शांत आणि संतुलित होतं, तेव्हा तुमच्या कामातही तीच खोली दिसते. खरा मास्टर तोच जो दररोज स्वतःला आव्हान देतो, नवीन गोष्टी शिकतो आणि असुविधेतही वाढ शोधतो. शेवटी मास्टरी म्हणजे स्वतःला पूर्णपणे समजून घेणं आणि प्रत्येक क्षणी सजग राहणं. जेव्हा तुमचं ज्ञान तुमच्या स्वभावाचा भाग बनतं, तेव्हा तुम्ही विचार करून नाही, तर जाणीवेने काम करता. तेव्हा तुमचं प्रत्येक काम एक साधना बनतं आणि हळूहळू तुम्ही फक्त यशस्वी होत नाही, तर इतरांसाठी प्रेरणा बनता. खरा मास्टर तोच जो स्वतःचा प्रकाश बनतो आणि इतरांना त्यांच्या मार्गावर चालायला प्रेरित करतो.